सरकारमध्ये प्रतिनिधी या नात्याने महिलांच्या सक्षमीकरणावर जास्त भर देण्याचा प्रयत्न केला आणि त्याच्यातच लाडकी बहीण योजना पुढे आली, त्याच्यातच इतर काही योजना पुढे त्या ठिकाणी आणल्या आणि त्याच्यातून एक चांगलं समाजामध्ये वातावरण तयार झालं। डिसेंबरचे पैसे पण मला वाटतं ह्याच महिन्यात सगळ्यांना मिळाले असतील, थोडा उशीर झाला। आचारसंहितेच्या काळामध्ये आम्हाला काही मर्यादा आलेल्या होत्या, परंतु डिसेंबरचे पण रक्कम माझ्या मायबाबूंच्या डिग्रीला गेली असेल। आता जानेवारीपासून बाकीच्याही रक्कमा ह्या वेळच्या वेळेला देण्याच्या बद्दलची जबाबदारी सुदैवाने राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि या एकनाथ शिंदे सगळ्यांनी माझ्यावर टाकलेली, कारण अर्थ विभाग, महिला बाल विकास महिला बाल विकास आमच्या महिलांच्या पर्यंत त्या रक्कम पोहोचवतो। समाजात सकाळी मीडियामध्ये चर्चा चालू आहे, काही जण या योजना बंदच करणार, याच्यात काही करायचं वेगळंच करणार। मी माझ्या मायबाबूंना सांगतो ही योजना गरिबांच्या करता, ज्यांचं उत्पन्न महिन्याचं 20,000 रुपयाच्या आत आहे, साधारण 2.5 लाख रुपये वर्षाला उत्पन्न 2.5 लाखाच्या आत आहे, त्यांच्या महिलांच्या करता। आता ज्या महिलांच्या घरी गाड्या घोड्या असतील, म्हणजे 4 चाकी वाहन, त्याचा तसं 1,500 रुपये ही गरिबांच्या करता, गरजू महिलांच्या करता। माझ्या भाषेत सांगायचं झालं तर जी आमची कुरपणीला जाती, जी मोलमजुरी करते, जी दिवसभर कुठेतरी भाजी पाठीमध्ये घेऊन विकते आणि संध्याकाळी स्कूल पेटते किंवा फळं घेते विकते, केळी घेते विकते, किंवा काही जण आमचे झाडपोचणा करतात, फुलं मांडणी करतात। काही जण माझ्या महिला एका दिवशी 4-4 घराचा स्वयंपाक तिथं पोळ्या लाटणं, भाजी दोन करणं, डाळ भात करणं असं करून त्या पुढे जात असतात। अशा ज्या गरजू महिला की ज्यांना कुठलाच आधार नाही, अशांच्या करता ही योजना आणली। मधल्या काळामध्ये आमच्याकडे वेळ मर्यादित होता आणि त्याच्यामुळं काही विरोधक याचा बंद करणारे, काहीतरी करणारे, काही करणार नाही। मी स्वतः अर्थमंत्री म्हणून तुम्हाला सांगतो ही योजना तुमची चालू राहणार, तशा प्रकारचा शब्द महायुतीच्या सरकारने निवडणुकीमध्ये दिलेला आहे। त्याच्यामुळे तुम्ही अजिबात काळजी करू नका। त्याबद्दलची विनंती मी माझ्या सगळ्या लाडक्या बहिणींना आणि माझ्या मायबाबूंना देखील करतो। सगळ्यांना शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना सुखाचं, समृद्धीचं, आनंदाचं आणि आरोग्याचं जावो, अशा आपल्या सगळ्यांना दिवावासियांना मनापासून शुभेच्छा। टीम म्हणून आम्ही काम केलं आणि पदापेक्षा मला याचा आनंद जास्त आहे की 2,40,00,000 या राज्यातल्या लाडक्या बहिणींचा लाडका भाऊ ही ओळख निर्माण झाली, याचा आनंद मला जास्त, याचा आनंद आहे। पद येतात जातात, सत्ता येते जाते, परंतु बाळासाहेबांनी सांगितलंय नाव एकदा गेलं की परत येत नाही, आणि म्हणून जेव्हा संधी मिळते त्या संधीचं सोनं केलं पाहिजे। ते तुमच्या एकनाथ शिंदेने करून दाखवलं आणि म्हणून या राज्यामध्ये सगळे अंदाज फोल ठरले। माझ्या लाडक्या बहिणी असतील, लाडके भाऊ असतील, लाडके शेतकरी असतील, लाडक्यापेक्षा गतिमानतेने काम आम्ही करू। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आत्ताच आपण जो व्हिडिओ पाहिला त्यामध्ये अजितदादा पवार यांनी स्पष्टपणे सांगितलं आहे की लाडकी बहीण योजना बंद होणार नाही किंवा जे पात्र महिला आहेत त्यांना पैसे मिळतच राहणार आहे। लाडकी बहीण योजनेबद्दल त्यांनी सांगितली की माहिती की लाडकी बहीण योजनेमध्ये जे पात्र महिला आहेत त्या महिलांना आतापर्यंत जसे हप्ते येत आहेत त्या तसेच पुढेही हप्ते येत राहणार आहे। लाडकी बहीणबद्दल आता निकष सुद्धा आले आहेत, ज्यामध्ये जे पूर्वीचे निकष होते तेच आहे, पण जे अपात्र महिला आहेत ते पण या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेत असेल तर त्यांचे अर्ज आता स्वीकारले जाणार नाही, म्हणजे त्यांना आता कोणतेही पुढे जाऊन लाभ मिळणार नाही, ही माहिती समोर आली आहे। तर राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली होती। इथे 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज केला।
कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला नाही. त्यामुळे गेल्या 6 महिन्यापासून गाजलेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना पुन्हा एकदा चर्चेत आहे. यापूर्वी योजनेसाठी नोंदणी न करू शकलेल्या महिला पुन्हा नाव नोंदणी सुरू करण्याच्या प्रतीक्षेत आहे. कारण काही अद्याप कारणांमुळे म्हणजे कागदपत्र नसतील, डॉक्युमेंट्स नसतील, या कारणाने काही महिलांनी इथे आतापर्यंत अर्ज केला नाही. त्यांची आता मागणी आहे की पुन्हा एकदा माझी लाडकी बहीण योजनेचे अर्ज सुरू करावेत. या योजनेसाठी नव्याने अर्ज प्रक्रिया अद्याप तरी होणार नसल्याचे महिला व बालविकास विभागाने स्पष्ट केले आहे. राज्य सरकारने गेल्या वर्षी जुलैमध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर केली आहे. 18 ते 65 वयोगटातील अनेक महिलांनी यापूर्वीच या योजनेसाठी अर्ज सुद्धा केला आहे. मात्र कागदपत्र आणि अन्य तांत्रिक अडचणींमुळे अनेकांनी या योजनेचा लाभ घेतला आला नाही. ज्या महिलांनी यापूर्वी अर्ज करता आला नाही आता या नव्याने नाव नोंदणी सुरू होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. नव्याने अर्ज प्रक्रिया राबविण्याबाबत अद्याप कोणतेहीच इथे निर्णय घेतला गेला नाही. पण लाडकी बहीण योजनेची आता काही निकष ठरले आहेत तर याच महिला इथे लाभार्थी होणार आहे. म्हणजे ज्यांची वयोमर्यादा बरोबर आहे, एकाच घरातल्या फक्त 2च महिला इथे लाभ घेऊ शकणार आहात. ज्यांच्याकडे 4 व्हीलर म्हणजे 4 चाकी वाहन आहे ते लाभ घेऊ शकणार नाही. ज्यांची शेती 5 एकरपेक्षा जास्त आहे त्या सुद्धा महिला इथे लाभ घेऊ शकणार नाही. ज्या महिलांचे परिवार इन्कम टॅक्स भरतो अशा महिलांना आता या योजनेचा लाभ घेता येणार नाही. ज्या महिलांकडे 4 चाकी वाहन आहे त्यांना सुद्धा इथे पात्रता स्वीकारली जाणार नाही. इतर सरकारी योजनेचा तुम्ही जर लाभ घेत असेल या महिला सुद्धा इथे पात्र असणार नाही. हे सुद्धा माहिती समोर आली आहे. तर लाडक्या बहिणींनो, काळजी करण्याचे काही कारण नाही. तुमचे पैसे तुमच्यापर्यंत पोहोचणारच आहे. पुढील हप्ते सुद्धा तुम्हाला लवकरात लवकर मिळणार आहे. लाडकी बहीण योजनेबद्दल संपूर्ण माहितीसाठी तुम्ही नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा. धन्यवाद.